हॅलो, हाय, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम हरे कृष्णा. कशा आहात सर्व? श्वेताची कलाकृती या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा आपला DIY आहे क्यूट पेन होल्डर, तेही वेस्ट बॉटलपासून. तर चला सुरू करूया. त्यासाठी मी घेतलेली आहे वेस्ट पॅराशूट ऑइल बॉटलचा हाफ मर्डर करून त्याची वरची बॉडी काढून घेतलेली आहे आणि फक्त खालची बॉटल आपल्याला घ्यायची आहे. आणि हो, बॉटलमध्ये जे तेल राहते ते लावून घ्या. ते कसं वेस्ट जाऊ देऊ शकतो आपण तर वेस्ट वस्तूपासून DIY बनवत असतो ना, मग तेवढी मौल्यवान वस्तू आपण कशी वाया जाऊ देऊ शकतो ना. अशाच टिप्ससाठी माझ्यासोबत जोडून राहा. बॉटल मी संपूर्ण व्हाईट कलरच्या पेपरने कव्हर करून घेत आहे. माझ्याकडे व्हाईट कलरचा पेपर नव्हता, त्यामुळे मी लग्नपत्रिकाच त्यावर चिपकवून घेतलेली आहे. DIY आपण बनवत राहू, तोपर्यंत आपण एक बोधकथा ऐकून घेऊ. कथेचे नाव आहे गर्वाचे घर खाली. एका शहरात एक लोहार राहत होता. शेतीसाठी लागणारी लोखंडाची अवजारे बनवण्यात तो तरबेज होता. या कामात त्याचा हात धरणारा कोणीच नव्हता. त्याची कीर्ती राजापर्यंत पोहोचली. राजाने त्याला दरबारात बोलावले. राजा म्हणाला, आजपासून तू कैद्यांसाठी लागणाऱ्या बेड्या बनव. अशा बेड्या बनव की ती कोणी तोडू शकणार नाही. हे ऐकून लोहार पैशाच्या मोहापायी ते काम करण्यास तयार झाला. हळूहळू तो श्रीमंत झाला. त्याची बुद्धी फिरली. त्याने हेरगिरी सुरू केली. राजाच्या गुप्त गोष्टी त्याने शत्रुपक्षाला सांगायला सुरुवात केली. एकदा अशीच एक बातमी सांगताना राजाच्या गुप्तहेराकडून त्याला पकडले गेले. त्याच्याबरोबर त्याच्या साथीदारांनाही पकडले. राजाने सर्वांना पकडून आणायला सांगितले. लोहार सोडला तर इतर सगळे रडायला लागले. लोहारने विचार केला, माझ्या हातात ज्या बेड्या पडतील त्या कोणत्या तरी लोहाराने बनवल्या आहेत, त्यामुळे मी त्या सहज तोडू शकेल. मग मी कशाला चिंता करू? तो शांतपणे झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या हातात बेड्या घालण्याचे फर्मान आले. बेड्या आणल्या गेल्या. लोहाराच्या हातात बेड्या घालत असताना मनात तो हसत होता, कारण तो ते सहज तोडणार होता. पण त्या बेड्या चक्क त्यानेच बनवल्या होत्या. त्यानेच कपाळाला हात मारला, कारण तो त्या बेड्या तोडू शकणार नव्हता. तो निराश झाला. विचार केल्यावर त्याला जाणवले, मी बेड्या कोणाला कधीच काढता येऊ नये अशा बनवतो, म्हणून तर राजाने मला ठेवले होते आणि मी त्याचा विश्वासघात केला. माझ्याच बेड्या माझ्या गळ्यात पडल्या. तर मंडळी, कथाही आपली इथे संपलेली आहे. तर या कथेतील तात्पर्य असे आहे की गर्व आणि विश्वासघाताचे परिणाम हे नेहमी वाईटच होतात. तर आता आपल्या DIY कडे वळू. बॉटलवर मी पेपर चिपकवून घेतला होता. पेपर यासाठी मी चिपकवला होता की बॉटलवर जो आपण नंतर कापूस चिपकवणार होतो तो त्यावर राहणार नव्हता, म्हणून त्याआधी पेपर लावला आणि पेपरवर जो आपण कापूस लावला तो चांगल्या प्रकारे चिपकला जाईल यासाठी मी पेपर लावला होता. आणि त्यानंतर पूर्ण बॉटलवर कापसाचे गोळे करून मी त्यावर लावले. त्यातली रुई मी काढलेली नाही, रुई सहितच मी कापूस लावलेला आहे. तिथे क्यूट अशी आपली मेंढी म्हणजे शीपची बॉडी तयार झालेली आहे. त्यानंतर मी ब्लॅक पेपरने त्याचा चेहरा आणि हात आणि पाय कट करून घेतले आणि ते बॉटलवर चिपकवून घेतले फेविकलने. त्यानंतर DIY गुगली आईज बनवले आणि आपल्या मेंढीच्या चेहऱ्यावर लावून घेतले. तर इथे आपला DIY क्यूट पेन होल्डर रेडी झालेला आहे. तर मंडळी, या क्यूट शिपचं नाव आपण काय ठेवू मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते फुकट आहे. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.